मला खूप वाईट वाटतं की अरे आपली महाराष्ट्रातली मुलं काय येत नाही तिथे. महाराष्ट्रातली मुलं सोडून सगळी मुलं, ती मुलं जेव्हा जॉईन होतात ॲज अ MTS म्हणून येतात आणि ऑफिसर म्हणून जातात. सगळी मुलं जी नॉन महाराष्ट्रीयन आहेत 99 जी महाराष्ट्रीयन मुलं आहेत ती सगळी PT केसमधली मुलं आहेत, पण त्यांना काही पडलेली नसते. परवाच एक मी ॲज अ ऑफिसर म्हणून एक्झामिनर म्हणून गेले होते, आमच्या डिपार्टमेंटच्या एक्झाम्स होतात. PT केसमधला एक मुलगा होता आणि आम्ही मुलांना 9 वाजता एक्झामसाठी बोलवलं आणि मुलांना आणि एक्झाम आम्ही कंडक्ट करतो 11 वाजता आणि 9 वाजता मुलांना बोलवलं. एक PT केसवाला मुलगा होता, त्याला आम्ही वारंवार फोन करतो, अरे बाळा तू कुठे आहेस कुठे आहेस. तो सांगतो हा मी दादरला आहे, मी इकडे तिकडे. आणि हा मुलगा ज्यावेळेस आमची मुलं खाली गेली हा स्मोकिंग करत होता आणि ही वॉज अ PT केस महाराष्ट्रीयन मुलगा. एवढं वाईट वाटलं की त्याच्यासाठी आम्ही 9 वाजता आम्ही त्या मुलाला बोलवलं आहे आणि हा मुलगा तिथे त्याला आरामात नोकरी मिळेल त्याच्या वडिलांच्या जागेवर. तर हे चुकीचं आहे. तुम्हाला वडिलांच्या जागी नोकरी मिळाली आणि मराठी मुलगा आणि त्याने जाऊन खाली तो स्मोकिंग करतो. त्याने 2-3 अटेम्प्ट दिले होते. म्हणजे आपल्या मराठी मुलांची स्थिती होती त्यांना इझिली मिळते ना, त्याची किंमत नाही आहे. इथे तो आमच्या डिपार्टमेंटमध्ये जी मुलं येतात ती बाहेर गावावरून येतात, त्यांना राहायला घर नसतं, मित्राच्या घरी राहतात, रिलेटिव्हच्या घरी राहतात आणि तिथे सतत अभ्यास करत असतात ती मुलं. असं नाही आपल्या इथल्या मुलांना अभ्यासाला वेळ असतो, हुशारही आहेत पण ती लोक अभ्यास करत नाही आणि त्यांना काय इझिली गव्हर्नमेंटच्या जॉबचे इंटरेस्टही नसतो. पण गव्हर्नमेंटच्या जॉबचं जे काही महत्त्व आहे ह्या सरांनी सांगितलं. तुम्ही खरंच त्यांनी सांगितलेला जो रूल्स आहे त्यांचे जे काय त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलं ते नक्की फॉलो करा आणि मला खरंच तुमचं कार्य खूप आवडलं आहे. थँक्यू सो मच.